एक सुंदर तरुण स्त्री मोठ्या काळजीत बसली आहे. तिच्या काळजात भयंकर कालवा चालू आहे. तिच्या पुढ्यात दोन वृद्ध पुरुष पडलेले आहेत. ते बेशुद्ध झालेले आहेत. त्या तरुणीच्या दासी त्या वृद्ध पुरुषांना सावध करीत आहे. इतक्यात नारायण नारायण असे म्हणत नारदमुनी तेथे आले आहे. त्यांना पाहताच त्या तरुण स्त्रीला अतिशय आनंद झाला आहे. तिला आता मोठा आनंद वाटत आहे. नारदांना वंदन करून ती करुणवाणीने म्हणाली, मुनिवर्य, आपणासारख्या भगवत भक्ताचं दर्शन झालं. मी धन्य झाले. माझ्या या संकटप्रसंगी आपली कृपा झाली तर सगळं दुःख नाहीस होईल आणि आम्हाला चांगले दिवस येतील अशी खात्री वाटत आहे. आश्चर्याने नारदमुनींनी विचारले, बाई, तू कोण आहेस? हे वृद्ध पुरुष कोण? यांना काय झालंय? मी तुला ह्या वेळी कोणतं सहाय्य करू? सांग. त्या तरुण सुंदर स्त्रीने आपली ओळख दिली. माझं नाव भक्ती, सनातन काळापासून मी या पृथ्वीवर राहते. पुढे पडलेले हे दोन पुरुष म्हणजे ज्ञान आणि वैराग्य हे माझे सेवक आहे. पण मी त्यांच्यावर अगदी मुलांसारखं प्रेम करते. यांचा मी प्रतिपाळ करते. आम्ही द्रविड देशात राहत होतो आणि कर्नाटक प्रदेशातही फिरत होतो. हे कलियुग सुरू झालं ना, तेव्हापासून लोक आम्हाला विचारीनासे झाले बघा. आमची आबाळ सुरू झाली. लोक स्वार्थाच्या माग लागले. आमची म्हणजेच भक्ती, ज्ञान, वैराग्य यांची त्यांना पर्वाच राहिली नाही. खरं ज्ञान सोडून अज्ञानाला लोक भुलले. माझी एक सखी होती, मुक्ती तिचं नाव होतं. लोक तिच्यासाठी पूर्वी वाटेल तो त्याग करीत, अतिशय कष्ट सोशीत. पण ह्या कलियुगात लोकांनी त्या थोर मुक्तीलाच वैकुंठात पाठवून दिलं. आपण मुक्तीऐवजी शक्ती, युक्ती आणि आसक्ती यांच्याच भजनी लागले. मी म्हणजे भक्ती तर त्या प्रदेशातून पळून गेले. खरं ज्ञान हे जरा जर्जर झालं. माझ्या पाठीमाग वासरासारखं आलं आणि वैराग्यानंही आमची संगत सोडली नाही. नंतर आम्ही महाराष्ट्र प्रांतात फिरलो. तिथं मात्र आमचे दिवस बरे गेले. लोकांनी त्या जुन्या ज्ञानाला नव तेज दिलं. वैराग्याचा थोडा विकास केला आणि माझा भक्तीचा छंद घेतला. आम्हाला आनंद झाला. महाराष्ट्र हे खरचं महान राष्ट्र वाटलं आम्हाला. पण कलियुगाचा जोर जसजसा वाढत गेला तसतसा आमचाही काळ फिरला. लोक पाखंडी बनले. ज्ञानाचा त्यांना गर्व झाला. ढोंगी वैराग्याचं स्तोम त्यांनी माजविलं आणि दांभिक भक्तीच्या अवडंबराचं प्रदर्शन सुरू झालं. मग आम्ही गुर्जर प्रांतात निवास केला. तिथं तर काय, त्या लोकांना अर्थ हाच परमार्थ वाटत होता. द्रव्यार्जनात गर्व झालेले लोक ते. त्यांना भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचं महत्व काय? आमचे प्रयत्न तिथे पूर्णपणे फसले. नंतर या यमुनाकाठी गोकुळ वृंदावनात आम्ही आलो. भगवान श्रीकृष्णाच्या वास्तव्यानं पवित्र झालेला हा प्रदेश. पण इथेही तोच प्रकार, ज्ञान आणि वैराग्य हे. माझ्यापेक्षा वृद्ध, पण माझे ते दास आहे. ईश्वर कृपेनं मी सदा तरुण आहे. पण मला सर्वजण माता मानतात. ह्या माझ्या बाळांची दुर्दशा मला पाहवत नाही. हे मूर्छेतून सावध व्हावेत आणि जगाला यांचा लाभ व्हावा अशी माझी इच्छा आहे. नारदमुनी, आपण आलात. छान झालं. आता तुम्हीच मला मार्ग दाखवा. आमचं संकट निवारण करा आणि ह्या मायामोहानं मूढ झालेल्या जगाला भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याच महत्व पटवून लोकल्या साधा. कलियुगाच्या फेऱ्यात राहूनही लोकांच कल्याण कसं होईल याचा मार्ग सांगून सर्वांना सुखी करा. त्या स्त्रीने सांगितलेली ही हकीकत नारदांनी ऐकली. नारदमुनी म्हणाले, भक्ती देवी, कलियुगाच्या प्रभावानं तुम्हा तिघांची ही दुर्दशा झाली आहे, हे खरं आहे. भगवान श्रीकृष्णांनी द्वापारयुगात भागवत धर्माची जी घडी बसविली होती ती आता विस्कटून गेली आहे.
मी तर सगळीकडे फिरून उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहतो आहे, पण आज तुम्हाला पाहिलं आणि माझे डोळे पूर्णपणे उघडले. आता ह्याला एक उपाय आहे, तो असा की भागवत धर्माचं आचरण पुन या जगानं केलं पाहिजे. तसा प्रयत्न पुन संत सज्जनांनी केला पाहिजे. बदरिकाश्रमात संक, सनातन, सनंदन आणि सनतकुमार वगैरे भागवत धर्माचे पुरस्कर्ते जमले आहेत. त्यांच्याकडे जाऊन मी तुमची हकीकत सांगतो आणि जगाला भागवत धर्माचं महत्त्व पटविण्यासाठी उपाय करण्याची विनंती करतो. त्यांच्या कृपा प्रयत्नानं तुम्हा भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना पुन सुखाचे दिवस येतील आणि जगाचं कल्याण होऊन सर्व सुखी होतील. अशा प्रकारे नारदांनी भक्तीला शांत राहण्याचा उपदेश केला. पण भक्ती म्हणाली, मी शांत राहते, पण हे ज्ञान आणि वैराग्य मृत्यूपंथाला लागले आहे. त्यांचं काय? कृपा करून यांच्यात चैतन्य आणा, यांना संजीवन द्या. त्या 2 वृद्धांजवळ नारदमुनी बसले. त्यांनी त्यांच्या अंगावरून हात फिरवले, त्यांना शीतोपचार केले आणि त्यांच्या कानाशी मोठ्याने ओरडून ते म्हणाले, गीता, वेदांचं सार, भगवद्गीता पठन करा, उठा. गीता शब्द उच्चारताच ते वृद्ध ताडकन उठले. त्यांनी नारदांचे पाय धरले. भक्तीला आनंद झाला. तिने नारदांचे आभार मानले. नंतर नारायण नारायण म्हणत नारदमुनी थेट बदरिकाश्रमात गेले. तेथे त्यांनी ऋषीमुनींच्या सभेत तो प्रश्न मांडला. भागवत धर्माच्या प्रसाराची आणि प्रचाराची योजना सर्वांनी विचार करून ठरविली. त्या योजनेप्रमाणे सर्व धर्मनिष्ठांना आचरण करण्याच्या आज्ञा सोडल्या. त्या योगाने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना पुन्हा संजीवन मिळाले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे भगवत भक्तांनी, सज्जन संतांनी जगावर सर्वत्र कथाकीर्तने करणे, भजने म्हणणे, पुराण सांगणे, प्रवचने देणे, पारायणे करणे इ कार्यक्रम सुरू केले. तसेच गंगाद्वाराजवळ आनंद नावाच्या उपवनात नारदमुनींनी पहिला भागवत सप्ताह केला. त्या उत्सवाला अनेक ऋषीमुनी हजर होते. पूर्वी वैकुंठांत गेलेली मुक्ती सुद्धा नारदमुनींनी त्या थोर कार्यक्रमाला तेथे आणली. अशा प्रकारे नंतर नारद वगैरे पुण्यशील ऋषींनी नंतर त्या भागवत धर्माचा महिमा वाढविला. अनेक उपाय करून भक्ती, मुक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांच्या कथा सांगून त्यांचे महत्त्व वाढविले. भक्तीची कथा पावन झाली आणि पृथ्वीवर सर्वत्र भागवत सप्ताह होऊ लागले. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.